आता आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन नंबर 4. The denominator of a fraction is 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. Find the fraction. दोन कंडिशन्स दिलेल्या आहेत. बघूया फर्स्ट कंडिशन काय आहे, सेकंड कंडिशन काय आहे. त्याच्या अगोदर आपण जे आहे दे लेट द न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन बी एक्स, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन बी 2x + 4. कारण त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे फर्स्ट कंडिशनमध्येच द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. म्हणून आपण पकडलेलं आहे डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 2x + 4. बाय फर्स्ट कंडिशन रिड्यूस बाय 6. तर तुम्हाला हवं असेल तर बाय सेकंड कंडिशन लिहा, बाय फर्स्ट कंडिशन लिहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता जे आहे आपल्याला आन्सर जे मिळणार आहे किंवा जो फ्रॅक्शन मिळणार आहे किंवा जे आपलं इक्वेशन आहे ते मिळणार आहे ते एकच मिळणार आहे. रिड्यूस बाय 6. रिड्यूस बाय 6 म्हणजे x - 6 2x + 4 - 6. म्हणून मग आपण काय झालेलं आहे डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. म्हणजे काय झालेलं आहे 1/2 झालेलं आहे. डिनॉमिनेटर किती आहे न्यूमरेटरच्या 12 टाइम्स आहे. म्हणजे न्यूमरेटरला आपण पकडलं 1 म्हणून मग आपला डिनॉमिनेटर झाला 1/2. मग इथे मी लिहून घेतलेलं आहे x - 6 / 2x + 4 - 6 = 1/12. आता x - 6 / 2x + 4 - 6 चा आन्सर काय येईल -2 येईल. म्हणजे आपला x - 6 / 2x - 2 = 1/12 आन्सर झालेलं आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल 12 × x - 6 = 1 × 2x - 2. म्हणजे काय झालं 12 × x 12x minus as it is 12 6 is 72 equal to 2x minus 2. 12x minus 2x is equal to -2 + 72. 12 मधून 2 गेले 10x राहिले 2 -2 + 72 म्हणजे 72 - 2 आन्सर इज 70. देअरफॉर x इज इक्वल टू 7. आपल्याला न्यूमरेटरची व्हॅल्यू कळलेली आहे 7 आहे. मग मी सेंटेन्स लिहून घेतलेला आहे द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन इक्वल टू x इज इक्वल टू 7. द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इक्वल टू 2x + 4 इज इक्वल टू 2 × 7 + 4. तुम्हाला हवं असेल तर वरती तुम्ही लिहू शकता पुट द व्हॅल्यू ऑफ x इन द व्हॅल्यू ऑफ डिनॉमिनेटर असं लिहू शकता. नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्टली हे आन्सर लिहिलं तरीसुद्धा चालेल. मग काय झालं 2 7 14 14 + 4 इज इक्वल टू 18. म्हणजे देअरफॉर द फ्रॅक्शन इज 7/18. त्यांनी आपल्याला काय शोधून काढायला सांगितलं फ्रॅक्शन शोधून काढायला सांगितलेलं होतं. आपला न्यूमरेटर डिनॉमिनेटर वेगवेगळे आले म्हणून आपल्याला वाक्य लिहावंच लागेल. देअरफॉर द फ्रॅक्शन इज 7/18. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5. Two types of boxes A, B are to be placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of box. 10 टन्सची त्याची कॅपॅसिटी आहे आणि दोन्ही वेळेला कुठला दोन्ही कंडिशन्समध्ये त्यांनी जे आहे ते 10 टनच भरलेलं आहे. म्हणजे आधी आपल्याला 10 टन म्हणजे किती ते आपल्याला शोधून काढावं लागेल. मग त्याच्यानंतर त्या हिशोबाने आपण जे आहे टाईप 1 आणि टाईप बीचे जे बॉक्सेस आहेत त्यांना ॲझ्युम करूया, त्यांचं वेट ॲझ्युम करूया आणि मग त्याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार आहे. मग आता ते आपण करून घेऊया, लिहून घेऊया. लेट वेट ऑफ ए टाईप बॉक्सेस बी ए, the weight of B type boxes be B. By first condition 150 boxes of type A and 100 boxes of type B. Sum of both types of total boxes is 10 tons. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला वाक्य
इट वेट्स 10 टन्स. मग आपण इक्वल टू 10 टन्स म्हणून लिहिलेलं आहे. आता 10 टन्स म्हणजे किती लिहून घ्या. देअरफॉर 1 टन इज इक्वल टू 1000 kg. सॉरी, देअरफॉर 10 टन्स इज इक्वल टू 10,000 kg. 1 टन म्हणजे किती 1000 kg. म्हणून मग 10 टन्स इज इक्वल टू किती येईल 10,000 kg. म्हणजे 150A प्लस 100B इक्वल टू 10,000. कारण 10 टन्स भरलेलं आहे. सम ऑफ 260 बॉक्सेस ऑफ टाईप A अँड 40 बॉक्सेस ऑफ टाईप B इज 10 टन्स. 260A प्लस 40B इज इक्वल टू 10,000. हे आपलं झालं सेकंड इक्वेशन. मल्टिप्लाइंग बाय 4 टू इक्वेशन 1. आपण इक्वेशन 1ला जे आहे ते मल्टिप्लिकेशन करून घेऊया, म्हणजे आपल्याला जे आहे ते इक्वल्स व्हायला मदत होईल. कारण एका ठिकाणी 150 आहे, एका ठिकाणी 260 आहे, एका ठिकाणी 100 आहे, एका ठिकाणी 40 आहे. मग जर ह्याला आपण 4ने मल्टिप्लाय केलं, याला जर का आपण 10ने मल्टिप्लाय केलं तर 400 होतील आणि मग आपल्याला आन्सर काढता येईल. म्हणून मी म्हटलेलं आहे मल्टिप्लाइंग बाय 4 टू इक्वेशन 1. म्हणजे आपला आन्सर आलेलं आहे 600A प्लस 400B इक्वल टू 40,000. हे आपलं झालं इक्वेशन नंबर 3. मल्टिप्लाइंग बाय 10 टू इक्वेशन 2. 2600A प्लस 400B इक्वल टू, आता किती झालेले आहेत 10,000 इंटू 10 म्हणजे 1 लाख झालेले आहेत. हे आपलं झालं इक्वेशन नंबर 4. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4. 2600A प्लस 400B इक्वल टू 1 लाख मायनस 600A प्लस 400B इक्वल टू 40,000. आता काय होईल चेंज ऑफ साइन्स होतील. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. 2600A मायनस 600 आन्सर इज 2000A. प्लस 400B मायनस 400B कटआउट झालेले आहेत. 1 लाख मायनस 40,000 आन्सर इज 60,000. देअरफॉर A इज इक्वल टू 30. पुट A इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 1. 150A प्लस 100B इक्वल टू 150A प्लस 100B इक्वल टू 10,000. लिहिताना नंबर्स आपण गोंधळ घालत नाही ना, ते एकदा चेक करा. 150 इंटू A इज इक्वल टू 30 प्लस 100B इक्वल टू 10,000. मल्टिप्लिकेशन आन्सर आलेला आहे 4,500 प्लस 100B इक्वल टू 10,000. मग 100B इज इक्वल टू 10,000 मायनस 4,500. 100B इज इक्वल टू 5,500. म्हणजे मग काय झालेलं आहे 0 मायनस 0 0 0 मायनस 0 0 0 मायनस 5 म्हणजे काय झाला 10 मायनस 5 केलेलं आहे. म्हणजे हा कटआउट झाला, हा झाला 9, हा झाला 10, हा झाला 0. म्हणजे मग 10 मायनस 5 5, 9 मायनस 4 इज इक्वल टू 5. म्हणजे आन्सरला आहे 100B इज इक्वल टू 5,500. देअरफॉर B इज इक्वल टू 55. वरचे 2 0 गेलेले आहेत, कटआउट जातात, ते 100 आहे म्हणून. म्हणजे मग आन्सर आलेला आहे 55. म्हणजे B टाईपच्या बॉक्सेसचं वजन आहे 55 आणि A टाईपच्या याचं वजन आहे 30. A टाईपच्या बॉक्सेसचं वजन आहे 30. तुम्हाला हवं असेल तर काय लिहा, सेंटेन्स लिहा. नको असेल तर ह्याला काय करणार आहात तुम्ही, कारण लेट डॅ ॲझ्युम केलेलं होतं आपण. टाईप ऑफ बॉक्सेस, वेट ऑफ टाईप ऑफ बॉक्सेस A इज A अँड वेट ऑफ टाईप ऑफ बॉक्सेस B इज इक्वल टू B. म्हणजे मग त्याला आपण स्क्वेअर करून घेतलं तर आपल्याला वाक्य लिहायची गरज पडणार नाही, म्हणून आपण करून घेऊया. आता ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या, त्याच्यानंतर आपण केल्या तरीही चालणार आहेत, पण पेपर सबमिट करायच्या अगोदर करा, बस एवढंच.
आता आपण 1.5 मधला सगळ्यात शेवटचा जो क्वेश्चन आहे तो पाहणार आहोत. क्वेश्चन वाचूया प्रथम. आउट ऑफ 1900 किलोमीटर we shall travel some distance by bus and some by aeroplane. Bus travels with average speed 60 km per hour and the average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by bus. आता आपण काय म्हणूया, let we shall travel distance by bus be x and we shall travel distance by aeroplane be y. काय काय दिलेलं आहे, काही भाग त्यांनी काही डिस्टन्स जो आहे तो त्यांनी ट्रॅव्हल बाय बस केला आहे, काही डिस्टन्स जो आहे तो त्यांनी ट्रॅव्हल बाय एरोप्लेन केलेला आहे. एकूण मिळून त्याची 5 तासाची जर्नी झालेली आहे. मग आपली फर्स्ट कंडिशन काय होती, त्यांनी फर्स्ट वाक्य आपल्याला काय म्हटलेलं आहे, आउट ऑफ 1900 किलोमीटर. म्हणजेच काय झालेलं आहे, एक्स आणि वायला प्लस केल्यानंतर आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळणार आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. मग आपण लिहिणार आहोत, बाय फर्स्ट कंडिशन वी शॅल ट्रॅव्हल बाय बस अँड एरोप्लेन इज 1900 किलोमीटर. देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालेलं आहे. बाय सेकंड इक्वेशन काय आहे, वी शॅल ट्रॅव्हल बाय बस विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्याने किती पण डिस्टन्स घेतलेला असेल तर त्याला हिशोब काय आहे, वी शॅल ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर बाय बस. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आपल्याला जर का टाईम सांगायचा असेल, कारण त्यांनी विचारलेलंच आपल्याला काय आहे की बाबा त्यांनी किती वेळ प्रवास केलेला आहे, किती डिस्टन्स त्यांनी प्रवास केलेला आहे. मग आपण घेतलेलं आहे एक्स अपॉन 60. का तर डिस्टन्स किती आहे आपला, एक्स आहे आणि आपला स्पीड किती आहे, 60 आहे. म्हणजे जे पण त्यांनी डिस्टन्स केला आहे तो किती 60 किलोमीटर्स पर आवरने केलेला आहे. म्हणजे आपल्याला त्याचा टाईम कळणार आहे, कारण टाईमची लिमिट होती, 5 तासामध्ये सगळा प्रवास त्याला करायचा होता. पुढचा आहे, वी शॅल ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 700 किलोमीटर पर आवर बाय एरोप्लेन. म्हणजे पुन्हा परत त्याला वाय अपॉन 700 आवर्स दिलेलं आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे तो लिहायची गरज नाही. एका ठिकाणी लिहिला, दुसऱ्या ठिकाणी नाही लिहिला, डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहिलं वाय अपॉन 700 आवर्स तरीसुद्धा चालेल. मग आपण म्हटलेलं आहे वी शॅल ट्रॅव्हल्स 5 आवर्स. म्हणजेच काय झालं आहे, एक्स अपॉन 60 प्लस वाय अपॉन 700 इज इक्वल टू 5. हे आपलं सेकंड इक्वेशन तयार झालेलं आहे. आता इक्वेशन कसं आहे, आपल्याला फ्रॅक्शनमध्ये आहे. मग आता आपल्याला फ्रॅक्शनमधून त्याला कंप्लीट नंबरमध्ये करायला लागेल. म्हणजेच मग काय करायला आहे, 60 आणि 700 आपल्याला त्याचा LCM काढावा लागेल. तर मग 7 6 जा म्हणजे 4200 येईल. तर त्याच्याऐवजी आपल्याला LCM मिळालेला आहे 2100. म्हणजे आपण 60ला जे आहे ते 35ने जर का मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येईल 2100. आणि 700ला आपण जर का 3ने जर का मल्टिप्लिकेशन केलं तर आपला आन्सर येणार आहे 2100. मग आपण तशा प्रकारे करून घेतलेलं आहे. म्हणजे मग आपला आन्सर काय झालेलं आहे किंवा आपल्याला इक्वेशन काय तयार करून मिळालेलं आहे, 35x प्लस 3y इज इक्वल टू 2100 इंटू 5 म्हणजे 10500. 35x प्लस 3y इज इक्वल टू 10500. मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन 1. आपल्याला आता काय करायला लागेल की कुठला तरी एक नंबर जो आहे तो आपल्याला सारखा करून घ्यावा लागेल. म्हणजे आपल्याला मायनस प्लस काहीतरी करता येईल. म्हणून आपण काय केलेलं आहे, इक्वेशन 1 काय होतं आपलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. मग आपल्याला 35 मल्टिप्लिकेशन कशामुळे 3ने मल्टिप्लिकेशन केलं, आपला आन्सर पटापट येईल. म्हणून आपण मल्टिप्लाय बाय 3 केलं. म्हणजे आन्सर काय झालेलं आहे, 3x प्लस 3y इज इक्वल टू 5700. 1900 इंटू 3 इज 5700. आता सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4
फ्रॉम इक्वेशन 3. आपले इक्वेशन 4 कोणतं आहे? 3x + 3y = 5700 आणि आपलं इक्वेशन नंबर 3 आहे 35x + 3y = 10,500. मोठ्यामधून नेहमी लहान नंबर्स वजा होणार आहेत म्हणून आपण तसंच केलेलं आहे. मग काय झालं? मायनस करायचं, सबट्रॅक्टिंग करायचं आहे. म्हणजे प्रथमतः आपण जे आहेत ते आपले साईन्स बदलून घेऊया. प्लसचा मायनस झाला, प्लसचा मायनस झाला, प्लसचा मायनस झाला. 35मधून 3 गेले, 32 राहिले. +3y - 3y कट झाले. 10,500 - 5,700 आन्सर इज 4,800. देअरफॉर काय झालेलं आहे? x = 4,800 डिवायडेड बाय 32. देअरफॉर x = 115. म्हणजेच काय झालेलं आहे? वी शाल ट्रॅव्हल 150 किलोमीटर बाय बस. आन्सर आलेलं आहे. आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची गरज आहे का? नाही. त्याने काय विचारलं आहे? ट्रॅव्हल बाय बस किती आहे? मग तो आपण एक्स पकडला होता, एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, काम झालं आहे. जर का वायची व्हॅल्यू याच्यामधून आपल्याला निघाली असती तर मग पुन्हा आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढावी लागली असते. म्हणून इथे आपल्याला काय सोपं पडलं? आपण 10ने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर वाय कटआउट झाला, एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढू शकते, एक्स आपल्याला मिळालेला आहे.